गावात झालेल्या जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष उपाध्यक्ष निवडीच्या बाबतीमध्ये संपूर्ण महाराष्ट्रामध्ये झालेला हा गदारोळ संपूर्ण महाराष्ट्राने पाहिलेला आहे. आणि या बाबतीत आज विधान परिषदेच्या सभापती नीलमताई गोरे यांच्यासमोर आदरणीय पालकमंत्री शंभूराज देसाई साहेबांनी हा जो झालेला सगळा प्रकार आहे त्याचं कथन करून सभागृहामध्ये हा विषय घेतला असता अधिवेशनामध्ये अत्यंत न्यायिक भावनेनं नीलमताई गोरे सभापती यांनी सातारा जिल्ह्यातील पोलीस अधीक्षक व असणारे पोलीस खात्यातील जे जबाबदार अधिकारी आहेत त्यांच्यावरती कारवाई करण्याचे आदेश सरकारला दिलेले आहेत. त्याबद्दल प्रथमतः मी सातारा जिल्हावासियांच्या वतीनं नीलमताई गोरे आपलं या ठिकाणी ऋणनिर्देश व्यक्त करतो. त्याचबरोबर या झालेल्या सर्व घटनेनंतर दुसऱ्या दिवशी कोरेगाव विधानसभा मतदारसंघाचे आमदार महेश शिंदे साहेब यांनी काही वक्तव्य केलेले आहेत. त्यांनी प्रांताध्यक्ष आदरणीय आमदार शशिकांत शिंदे साहेबांना मिठाच्या खड्याची उपमा दिलेली आहे. खरं तर ही घटना अत्यंत लांछनास्पद आहे, कारण याच्या पाठीमागची दोन कारणं आहेत. एक कारण म्हणजे मिठाची किंमत काय असते ती महात्मा गांधींना कळाली होती, त्यामुळे त्या मिठासाठी सत्याग्रह झालेला आपण इतिहासात त्याची नोंद आहे. परंतु ज्यांना खाल्ल्या मिठाला जागण्याची सवय नसेल त्यांना मिठाचा किंमत कळणार काय, हा पहिला मुद्दा. आणि दुसरा मुद्दा असा आहे की जेव्हा आमचे जिल्हा परिषदेचे 33 सदस्य घेऊन जेव्हा जिल्हा परिषदेच्या इमारतीच्या गेटवरती गाडी आली, त्या सदस्यांना विहित वेळेमध्ये आतमध्ये न येऊन देता बाहेरच अटकवून ठेवायचं आणि वेळ संपली म्हणून हा डाव उधळून लावायचा की जो अध्यक्ष सेना राष्ट्रवादी आणि या ट्रिपोल अलायन्सचा होणार होता तो डाव उधळून लावण्याचा जो कट रचला होता भारतीय जनता पार्टीच्या सर्व नेते मंडळींनी, तो कट शशिकांत शिंदे साहेबांनी हाणून पाडलेला आहे. स्वतः त्या ठिकाणी गेट उघडून पोलिसांना बाजूला करून सर्व सदस्यांना त्यांच्या मताचा अधिकार बजावण्यासाठी आतमध्ये पोहोचवण्याचं काम आमदार शशिकांत शिंदे साहेबांनी केलेलं असल्यामुळं आज महेश शिंदे साहेबांचा तो डाव उधळला. त्यामुळे तुम्ही जर त्यांना मिठाचा खडा म्हणत असाल तर अत्यंत ही लांछनास्पद आणि निंदनीय बाब आहे. कारण एका बाजूला तुम्ही तुमच्या पत्नीला भारतीय जनता पार्टीच्या कमल चिन्हावर उभं करता आणि ज्या कार्यकर्त्यांनी बेबीच्या देठापासून किचकेतान धनुष्यबाण घोषणा देऊन आपल्याला निवडून आणलं, त्या कार्यकर्त्यांना मात्र तुम्ही बाजूला ठेवलं. ही कोरेगावच्या जनतेनं पूर्णपणे जाणलं आणि मतपेटीच्या माध्यमातून त्याने निकाल दिला आणि 13 पैकी 9 सीटा या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या या ठिकाणी लागलेल्या आहेत. हे आपण लक्षात घेणं गरजेचं आहे. राहिला प्रश्न गुलालाचा, तुम्ही गुलालाची भाषा करता. कोरेगाव विधानसभा मतदारसंघामध्ये 9 जिल्हा परिषद गटामध्ये राष्ट्रवादीचे उमेदवार निवडून येऊन तुमच्यावर जनतेनं आदरी टाकलेला आहे आणि जो तुमच्या आसुरी आनंद तुम्ही व्यक्त करत तो गुलाल जो अंगावर घेतलेला आहे तो गुलाल सुद्धा तुमचा विजय स्वीकारेल का नाही ही शंका आहे. यानंतर ज्या पद्धतीनं सर्वसाधारण संवर्गातून आपण आपल्या अर्धांगिनीला उभी केली, मात्र ज्या महात्मा फुलेंचं नाव घेता आपण, ज्या महात्मा फुलेंच्या जन्मभूमीतून आपण येता, त्या महात्मा फुलेंच्या विचाराला आपण तिलांजली देता की जे 20 मार्च हा दिवस 20 मार्च 1927 हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी मार्चच्या 14 ताळ्यावरती समतेसाठी केलेला संघर्ष याचं शताब्दी वर्ष आहे. आणि अशा समतामूलक दिवसाला काळा दिवस करण्याचं पातक आपल्या हातून घडलेलं आहे, संपूर्ण भारतीय जनता पार्टीच्या नेत्यांच्या माध्यमातून घडलेलं आहे. आणि अशा पद्धतीनं तुम्ही दुसऱ्या दिवशी बाहेर पडता आणि निष्ठा तुम्ही कोणाला शिकवता? निष्ठा की ज्या शरद पवार साहेबांच्या माध्यमातून राष्ट्रवादी काँग्रेसचा जिल्हा परिषद सदस्य म्हणून तुमचा राजकीय प्रवेश झाला, त्यानंतर उभाटाच्या माध्यमातून उद्धव ठाकरे साहेबांच्या माध्यमातून तुम्ही आमदार झाला, त्यानंतर तुम्ही एकनाथ शिंदे साहेबांच्या माध्यमातून आता आमदार आहात आणि त्याच एकनाथ शिंदे साहेबांच्या पक्षाच्या विरोधात तुम्ही आपल्या पत्नीला उभी करून ते अध्यक्षपद मिळवलं आणि तो आसुरी आनंद व्यक्त करताय. तो कुठल्या नीतिमत्तेला धरून आहे आणि हे सर्वसामान्य जनतेला समजलेलं आहे. सोशल मीडियावरती जर आपण गेलो आणि त्यांच्या असणाऱ्या बाईट्स पाहिल्या आणि त्याच्या खालच्या कमेंट जर पाहिल्या तर शेलक्या शब्दात आपला या ठिकाणी जनतेनं समाचार घेतलेला आहे. हे आपण जरा पाहून आत्मचिंतन करावं हे या निमित्तानं आपल्याला आवश्यक. त्याचबरोबर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट सांगायची म्हणजे जिल्हाधिकारी आणि पोलीस प्रशासनाच्या वतीनं SP तुषार जोशी या दोघांनी जे या निवडणूक प्रक्रियेमध्ये
निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून जबाबदारीने काम करायचं होतं कलेक्टर साहेबांनी, तुम्ही कलेक्टर साहेब म्हणून आज आदेश देण्याचे अधिकार तुम्हाला असताना तुम्ही भारतीय जनता पार्टीची सुपारी घेतल्यासारखं दोन्ही अधिकाऱ्यांनी या ठिकाणी कामकाज केलेलं आहे. त्यामुळं एसपी आणि जिल्हाधिकारी यांच्या निवासस्थानाची, यांच्या कार्यालयाचे असणारे सीसीटीव्ही फुटेज आणि एसपी आणि कलेक्टर यांची असणारे सर्व सीडीआर याची मी मागणी आपल्या माध्यमातून करतोय. आणि हे सीडीआर रिपोर्ट मिळाल्याशिवाय यांना कोण कोण भेटलं, यांना कोणाकोणाचे फोन झाले, यांच्यावर कोणाकोणाचा दबाव होता, हे जोपर्यंत जनतेच्या समोर येत नाही, त्याचबरोबर जिल्हा परिषदेच्या तळमजल्यापासून 4थ्या मजल्यापर्यंत सभागृहामध्ये असणारे सर्व सीसीटीव्ही फुटेज, यामध्ये सगळ्यात महत्वाची जर भूमिका पार पडली असेल कुणी तर आपल्या मीडियानं. संपूर्ण देशभर मीडियाच्या बाबतीत बोलत असताना गोदी मीडिया म्हणून सोशल मीडियावर बोललं जातं. मात्र मला अभिमान आहे की साताराच्या सर्व आपल्या मीडियाच्या सर्व तुमच्या पत्रकार बांधवांनी हा लोकशाहीचा 14 स्तंभ जिवंत ठेवण्याचं काम केलेलं आहे. आपण दिलेली ही प्रसिद्धी, आपण केलेली ही जागृती, यामुळे खऱ्या अर्थाने हा झालेला गदारोळ हा जनतेच्या, सर्वसामान्य जनतेपर्यंत पोहोचलेला आहे. आणि आपल्याला देखील त्या ठिकाणी उपस्थित राहण्यासाठी मज्जाव करण्याचं काम भारतीय जनता पार्टी आणि पोलीस प्रशासनाने केलेलं आहे. आज मला सांगा, पत्रकारांना आतमध्ये बसण्याची मुभा नाही आणि त्या ठिकाणी सातारा नगरपालिकेचे नगराध्यक्ष आणि नगरसेवक रणजितसिंह निंबाळकर ही मंडळींना तिथं हे काय पोलीस प्रशासनाचे जावं आहेत का? ह्यामुळं कशा पद्धतीनं हा प्री प्लॅन सगळा कट रचला गेला. त्यामुळं मी तर म्हणेल की शासनाला माझी या निमित्तानं विनंती राहील की असणारी संपूर्ण ही निवडणूक प्रक्रिया आहे ही सदोष असून ही निवडणूक प्रक्रियाच रद्द करण्यासंदर्भात आम्ही शासन दरबारी तसेच योग्य त्या न्याय प्राधिकरणाकडे नक्कीच दाद मागणार आहोत. आणि त्याला जरी आम्हाला यश नाही आलं तर वेळ प्रसंगी रस्त्यावरची लढाई लढून या ठिकाणी खऱ्या अर्थाने यशवंतराव चव्हाण साहेबांचा विचार जपण्याचं काम आम्ही करणार आहे. धन्यवाद.